नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण करणार आहोत आपले मानसिक स्वास्थ्य सुधारवण्यासाठी योग. चला तर मग सुरू करूया. आज आपण स्ट्रेस आणि एन्झायटी यांच्यामधला फरक जाणून घेऊयात. सर्वप्रथम स्ट्रेस म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या शारीरिक बदलाच्या असतील किंवा मानसिक बदलाच्या असतील, त्यामुळे ज्या सगळ्या गोष्टी घडतात त्याला आपलं शरीर किंवा आपलं मन कशा प्रकारे रिस्पॉन्स करतं त्याला स्ट्रेस असे म्हणतात. तर हा स्ट्रेस तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा असू शकतोय, तुमच्या व्यवसायाच्या रिलेटेड सुद्धा असू शकतोय. पण हा जो बाहेरचा होणारा जो बदल आहे त्याला माझं मन आणि शरीर कसं रिस्पॉन्स करतंय यावरती माझ्या शरीराची जी स्ट्रेस लेवल आहे ती डिपेंड करते. माझ्या आयुष्यात जर एखादा वाईट प्रसंग घडला आणि त्या प्रसंगाला मी विसरून न जाता किंवा सोडून न देता त्याला मी मनामध्ये धरून ठेवलं काही दिवस, त्याचबरोबर काही महिने मी जर त्या विचाराला तसंच धरून ठेवलं तर माझ्या मनामध्ये एक भीती निर्माण होते. म्हणजे थोडीशी काही गोष्ट झाली तरी मला खूप भीती वाटायला लागते आणि या भीतीला म्हणतात एन्झायटी. स्ट्रेस ही काही चुकीची गोष्ट नाहीये. ज्या आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी घडत असतात किंवा शरीरामध्ये जे बदल घडतात त्या वातावरणाला निगडीत असणाऱ्या गोष्टी आपण करणं, तेव्हा आपल्याला त्यामध्ये येतो तो स्ट्रेस. या स्ट्रेस सोबत आपण कसं मॅनेज करायचंय ते आपल्यावरती डिपेंड करतं. आपण जर त्याला चांगल्या प्रकारे जर मॅनेज करू शकलो तर याचं रूपांतर जे आहे ते एन्झायटी आणि त्याही पुढे जाऊन डिप्रेशन मध्ये होणार नाही. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की स्ट्रेस ही चुकीची गोष्ट नाहीये, पण त्यापेक्षा जास्त आपली स्वतःची जबाबदारी ही आहे की ज्या येणाऱ्या स्ट्रेसला आपल्याला पुढे जाऊन एन्झायटी आणि डिप्रेशन मध्ये ट्रान्सफर न होऊ देणं. आता गुड स्ट्रेस असं मी का म्हटले? आता आपण परीक्षेला जाण्यासाठी आपल्याला ताण येतो, मग तो स्ट्रेस काय चुकीचा आहे का? किंवा एखाद्या गोष्टीला आपण एखादं चॅलेंज घेतलंय, तिला आपल्याला कम्प्लीट करायचंय, तर त्या चॅलेंजला कम्प्लीट करण्यापर्यंत जो आपल्या मनावरती ताण असतो, आपण जी धडपड करतो, दिवस रात्र एक करतो, त्याने आपली प्रगती होते आहे. तर तो स्ट्रेस काय चुकीचा झाला का? नाही. तर हा आहे गुड स्ट्रेस. तर मग स्ट्रेस आपल्यासाठी हा चांगला असतो. त्या प्रत्येक स्ट्रेसला कसं मॅनेज करायचं हे आपल्याला समजून घेण्यासाठी योग आपल्याला मदत करतं. योग काय करतं तर तुमच्या शरीराला आणि तुमच्या मनाला हे ते कनेक्ट करतं. तुम्हाला बाह्य गोष्टींपासून थोडंसं डिस्कनेक्ट करायला मदत करतं आणि आपल्या आंतरिक गोष्टीसोबत ते तुम्हाला कनेक्ट करतं. तुम्ही स्वतःबरोबर एकरूप होतात. आपण ते इंग्लिश मध्ये म्हणतो ना, लेट गो, तेही करायला मदत करतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती जर माझ्या मनाप्रमाणे घडत नसेल तर ती चुकीची आहे का? तर असं नाही. या सगळ्या काही जे बेसिक गोष्टी आहेत त्या समजून घेण्यासाठी मला योग हे मदत करतंय. आपण बघतो की जेव्हा आपण योग करायला सुरुवात करतो तेव्हा आपण आपल्या मनाला आणि शरीराला एकरूप करतो. जेव्हा आपण एकत्रित होतो तेव्हा बाहेर कितीही निगेटिव्ह गोष्टी घडत असल्या तरी त्या गोष्टींकडे पॉझिटिव्हपणे बघण्याचा एक व्ह्यू माझ्या मनामध्ये तयार होतो आणि त्यामुळे मी मानसिकतेने अतिशय सुदृढ आणि आनंदी राहू शकतोय. आपण बघा ना, काही लोक असे असतात की ज्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी काही ना काहीतरी संकट येतच असतात एका पाठोपाठ एक, पण त्यातही ते प्रत्येक संकटासोबत एक छान प्रकारे डील करत ते पुढे जातात आणि पुढे जाताना प्रत्येक वेळेस त्यांना यश हे पदोपदी मिळत जातं. तर का हेच सगळ्यांच्या बाबतीत जर दोन व्यक्ती असतील, दोघांच्या आयुष्यामध्ये जर सेम प्रॉब्लेम फेस करतायत आणि एक व्यक्ती जो आहे तो त्याला पॉझिटिव्ह घेतोय आणि तो पुढे पुढे जातोय, पण एक व्यक्ती जो आहे तो त्याला निगेटिव्ह घेतोय, तर तसाच तो मागे मागे येणार आहे. मग आपल्याला काय करायचंय तर या पॉझिटिव्ह व्यक्तीसारखं बनायचं. त्यासाठी तुम्हाला कसा योग मदत करणार आहे हे मी तुम्हाला
सांगणार आहे. या गोष्टी फक्त काय तुमच्या मानसिकतेपर्यंत मर्यादित न राहता त्या तुमच्या शरीरावरतीही परिणाम करू लागतात. हळूहळू तुमच्या मानसिकतेचा परिणाम हा शरीरावरती होऊ लागतो. म्हणजेच तुमचे अचानकच हार्टबीट्स फास्ट व्हायला लागतात, तुमचा श्वास हा कमी कमी व्हायला लागतो, तुम्हाला अचानक घाम फुटतो आणि बरंच काय होतं. तुमच्या मनावरचं जे कंट्रोल आहे ते हळूहळू बिघडायला लागतं. आणि हे जेव्हा तुमच्या सोबत दीर्घ काळापर्यंत घडतं तेव्हा तुम्हाला ओबेसिटी असेल, डायबिटीज असेल, शुगर असतील किंवा बीपी असेल, असे अनेक त्रास तुम्हाला वेडा घालू लागतात. या सर्व गोष्टी घडण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्याला हवी तेव्हा आणि मनाप्रमाणे न होणं. सगळं काही हे माझ्याच हातात आहे, मी म्हणेन ती तसंच होईल, हा जो आपला विचार आहे त्या विचारामुळे आपण अस्वस्थ होत असतो. जेव्हा तुम्हाला खूप भीती वाटते किंवा उद्या काहीतरी माझ्या आयुष्यातली गोष्ट घडणार आहे की जी खूप महत्वाची आहे किंवा महत्वाची असू शकते, तेव्हा तुम्हाला आजच त्याचा खूप स्ट्रेस यायला लागतो. मग त्या स्ट्रेसला कमी करण्यासाठी योग कशा प्रकारे मदत करेल ते आता आपण बघूयात. त्यासाठी तुम्हाला ह्या काही ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहेत त्या माझ्या बरोबरीने बसून करायच्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही या गोष्टी दिवसेंदिवस करत जाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यातील कॉन्फिडन्स हा वाढलाय आणि तो प्रसंग ज्याचा तुम्ही विचार करून तुम्ही टेन्शन घेत होतात किंवा स्ट्रेस घेत होतात, तो प्रसंग अगदी सहजपणे तुमच्या आयुष्यातून घडून गेला. चला योगाभ्यासाला सुरुवात करायची आहे. त्यासाठी आपण अगदी खाली मांडी घालून बसू शकतोय, कॉट वरती नाहीच तर तुम्ही चेअर वरती जिथे आहाल तिथे बसून घ्यायचे. दोन्ही हातांची सोपी अशी ध्यान मुद्रा करायची, ताठ बसायचे, डोळे बंद करायचे आणि हळुवारपणे फक्त दीर्घ श्वास शरीरामध्ये घ्यायचा आहे आणि हळुवारपणे श्वास सोडून द्यायचा. प्रत्येक वेळेस श्वास घेत आपल्याला पोट फुगवायचे, इतका श्वास शरीरामध्ये घ्यायचा. हळुवारपणे श्वास सोडून द्यायचा. दीर्घ श्वास घ्या, हळुवारपणे श्वास सोडून. दीर्घ श्वास घ्या, हळुवारपणे श्वास सोडून द्या. दीर्घ श्वास घ्या, हळुवारपणे श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या, हळुवारपणे श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या, हळुवारपणे श्वास सोडून द्या. आता आपलं मन आणि शरीर अगदी शांत झालं. या शांत स्थितीमध्ये आपण स्वतःला कूल डाऊन करून घेतो. आपल्याला आता करायचा आहे अनुलोम विलोम प्राणायाम. त्यासाठी उजव्या हाताची प्रणव मुद्रा करून घ्यायची आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून घ्यायची. डावीने पूर्ण श्वास शरीराच्या बाहेर सोडून द्यायचा. मग डावीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा, उजवीने घ्यायचा आणि डावीने सोडायचा, असं मिळून 1 आवर्तन. असे आपल्याला 5 आवर्तन आता करायचे. उजव्या हाताचा अंगठा घेतलाय, उजवी नाकपुडी बंद केली आहे, डोळे बंद आहेत, पाठीचा कणा ताठ. डावीने पूर्ण श्वास शरीराच्या बाहेर सोडून द्या. डावीने श्वास घ्या,
उजवीने सोडून द्या. उजवीने घ्या. डावीने सोडून द्या. डावीने घ्या. हळुवारपणे उजवीने श्वास सोडा. उजवीने घ्या. डावीने हळूहळू सोडत राहा. डावीने घ्या. उजवीने सोडा. उजवीने घ्या. डावीने सोडा. डावीने घ्या. उजवीने सोडत द्या. उजवीने घ्या. डावीने सोडून द्या. हळुवारपणे हात खाली घ्या. श्वासाकडे आणि शरीराकडे लक्ष द्या. हळुवारपणे डोळे उघडा आणि आपण पुढील प्राणायाम करूया. आत्ताच आपण अनुलोम विलोम प्राणायाम केल्यामुळे आपण शरीरातले जे 2 तत्व आहेत, उजव्या बाजूला असतात सूर्य तत्व, डाव्या बाजूला असतात चंद्र तत्व, त्याचबरोबर राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन म्हणजे जो आपला ॲनालिसिस करणारा एक ब्रेन आहे आणि आपल्याला जो थिंकिंग करणारा एक ब्रेन आहे, त्या दोघांना बॅलन्स करून घेतलं. आता आपल्याला करायचे भ्रामरी प्राणायाम. त्यासाठी दोन्ही हातांचे जे अंगठे त्याने आपले कान बंद करायचे, आपले 4ही बोट आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे म्हणजे आपल्याला काहीही ऐकायला येणार नाही आणि आपण काहीही बघू शकणार नाही. मोठा श्वास घ्यायचा. श्वास सोडून दे. फक्त मकाराचं उच्चारण शरीराच्या बाहेर करायचे. पहिल्यांदा मी करून दाखवते, त्यानंतर आपण सोबत करूयात. श्वास घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला पुढे 5 आवर्तन करायचे. अंगठे घ्या. अंगठ्यांनी कान बंद करा. 4ही बोट डोळ्यांवरती ठेवा. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. आवर्तन पूर्ण करून घेत हळुवारपणे हात खाली घ्या. मकाराच्या उच्चारणाने आपल्या शरीरामध्ये जे काही स्पंदन निर्माण झाले, व्हायब्रेशन्स जाणवत आहेत,
याकडे लक्ष द्या. अशा प्रकारे आज आपण आपलं मानसिक स्वास्थ्य कशा प्रकारे चांगलं होऊ शकतं यासाठी योग करून घेतला. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा विथ प्राजूला सगळ्यांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.